न्यूज। निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर करून केंद्रामध्ये व राज्यामध्ये बीजेपी सत्तेवर येत आहे। अशा वेळी नागरिकांचा मताधिकार वाचवण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून येत्या 1 जुलैला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे। भारतीय लोकशाहीतील अतिमहत्त्वाचा भाग म्हणजे मताधिकार, परंतु ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचा मताधिकार शून्य करण्यात आला आहे। त्यामुळे बहुजन समाजातील सर्वच घटकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। जसे ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करणे, बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धिस्टांच्या स्वाधीन न करणे, जनसुरक्षा विधेयक आणून भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार समाप्त करणे, वक्फ बोर्ड संशोधन बिल आणून मुस्लिमांना सामाजिक तत्वापासून अलग करणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव न देणे, नवीन शिक्षा नीती 2020 लागू करून बहुजन मुलांचे शिक्षण संपुष्टात आणणे, आदिवासी समूहाला त्यांच्या जमिनी हडप करून जबरदस्तीने विस्थापित करणे। या आंदोलनामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय पिछाडा वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय महिला मूल निवासी संघ, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, छत्रपती क्रांती सेना इत्यादी अनेक संघटना रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील गवई यांनी दिली। या पत्रकार परिषदेला गुलाब कंडलवार, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, विलास भोयर, भारत मुक्ती मोर्चा, प्रशांत मुनेश्वर, भारतीय बेरोजगार मोर्चा, त्रिशरण गायकवाड, बिमोद मुधाणे, रामकृष्ण कोडापे, युवराज आडे, सुरेंद्र परडके, सुनील वेले, राजीव डफाळे, प्रकाश वावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मी सुनील गवई, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष यवतमाळ। 1 जुलै 2025 मंगळवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे। भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने हा भारत बंदचा 4थं चरण आम्ही उद्याला करत आहोत। या बंदचा विषय आहे की जे या ईव्हीएमच्या माध्यमातून या देशातील बहुजनांचे मताधिकार शून्य झाले, त्याच्यामुळं या देशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत। ओबीसीची जातनिहाय जनगणना होत नाही आहे। सरकारने जरी जाहीर केली, परंतु लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं आणि आतापर्यंत सरकारने दिलेले आश्वासन पूर्णतः पाडलेले नाही। त्यामुळं ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार की नाही हा प्रश्न आहे। त्या विरोधात सुद्धा आम्ही हा भारत बंदचा कार्यक्रम करत आहोत। त्याचबरोबर महाबोधी महाविहार हे आजही ब्राह्मण महंतांच्या ताब्यात आहे। इतके आंदोलन झाले सुद्धा होऊन सुद्धा सरकारला जाग येत नाही, याच्या विरोधात सुद्धा आम्ही भारत बंद करत आहोत। त्याचबरोबर वक्फ बोर्ड संशोधन बिल यांनी आणलेलं आहे। याच्या माध्यमातून वक्फची सगळी संपत्ती जमीन ही भांडवलदारांच्या घशात घालण्याचा हा कारस्थान आहे आणि हे वक्फ बोर्ड संशोधन बिल पूर्णतः संविधान विरोधी आहे। त्यामुळे आम्ही याच्या सुद्धा करिता भारत बंद करत आहोत। त्याचबरोबर जनसुरक्षा विधेयक यांनी आणलेलं आहे। जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे जे मौलिक अधिकार आहेत, संविधानिक अधिकार आहेत, ते समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत। म्हणून आम्ही याकरता सुद्धा भारत बंदचं आवाहन केलेलं आहे आणि भारत बंद करणार आहोत। त्याचबरोबर शेतीविषयक जे शेतकरी आहेत, शेतकरी या देशाचा पाठीचा कणा म्हटलं जातं, परंतु त्या शेतकऱ्यांचं पाठीचा कणा तोडण्याचं काम हे सरकार करत आहे। आज त्यांच्या शेतीमालाला जो हमी भाव पाहिजे आहे तो हमी भाव दिला जात नाही। त्यामुळं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शेतकरी डबघाईस येत आहे। त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे। याच्या विरोधात सुद्धा आम्ही भारत बंद करत आहोत। तर साथियो, आम्ही सर्वांना आवाहन करतो आहोत की या जेल भरो आंदोलन भारत बंद मध्ये मोठ्या संख्येने आपण आला पाहिजे। आज या भारत बंदला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा
व भारतीय बेरोजगार मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ यांनी सर्वांनी आपला साथ सहयोग दिलेला आहे आणि सर्व या आंदोलनामध्ये सामील होतील, सहभागी होतील. त्याचबरोबर मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपल्या मुलांचे मौलिक अधिकार वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी या भारत बंदमध्ये सामील झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.